तारणाच्या कळवळ्यानं भरलेला प्रभू परमेश्वर तर तू आहेस. जिवंत परमेश्वर, पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर प्रभू तू आहेस. आम्हा लेकरांचा पिता, येशू ख्रिस्ताचा बाप तू आहेस प्रभूजी. जिवंत देव, सेनाधीश परमेश्वर हे तुझं नाव आहे. तुला या वेळेला प्रभू आम्ही वंदन करीत आहोत. होय बापा देवा, तुझ्या पवित्र वारी तुझं वचन ऐकावं याकरता आपली लेकरं प्रभू परमेश्वर तू आपल्या समोर बसवून घेतोस. तुझ्या चरणाजवळ तू बसवून घेतोस आणि आशीर्वादित करतोस प्रत्येकाला. त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो आणि धन्यवाद करतो. मार्गदर्शन कर प्रभू परमेश्वरा. आणि आज तुझ्या सर्व लेकरांना, जे सर्वजण प्रभू परमेश्वर दे पित्या या वेळेला संदेश ऐकण्याकरता आपापल्या मोबाईल समोर बसतील, अशा प्रत्येकांना प्रभू वचनाच्या द्वारे तुझा आशीर्वाद प्राप्त व्हावा, तुझं मार्गदर्शन व्हावं, तुझी प्रीती त्यांना दिसून यावी आणि तू प्रत्येकाच्या घरामध्ये प्रभू तो आशीर्वाद पाठवावास म्हणून तुझ्या जवळ प्रार्थना आहे. येशूनं जे आमच्यासाठी केलं आहे प्रभू परमेश्वरा ते आम्ही आठवतो आणि ते करणं, येशूनं जे केलं आहे त्यामुळे प्रभू परमेश्वरा आम्हाला पापांची क्षमा प्राप्त झाली आहे. आमचा उद्धार, आमचं तारण येशू ख्रिस्ताच्याच रक्तामध्ये आहे, त्याच्या बलिदानामध्ये आहे आणि त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, धन्यवाद करतो प्रभूजी. तुझी उपकार स्तुती करावी तेवढी थोडीच आहे प्रभूजी, कारण तू तारणाच्या कळवळ्यानं भरलेला परमेश्वर देव, प्रीतीचा देव, आशीर्वादाचा देव, सहभागितेचा देव तू आहेस प्रभूजी. आणि म्हणून बापा देवा, प्रत्येक सभासदांना प्रभू परमेश्वरा तू आशीर्वादितच करावंस, मार्गदर्शन करावंस प्रभूजी. कदाचित आज वचन ऐकण्याकरता काही जण मोबाईल समोर नसतीलही, परंतु त्यांना पण तू आशीर्वादित करावंस दे बापा. आजारी आहेत अशांना प्रभू परमेश्वरा येशूच्या निरोगी हाताचा स्पर्श, प्रभू परमेश्वरा त्याच्या रक्ताच्या हाताचा स्पर्श, विंदलेला हात, खिळलेला हात आणि त्याचा स्पर्श, आरोग्याचा स्पर्श करून आज या पवित्र वारी प्रभू परमेश्वरा त्यांना तू बरं करावंस आणि तुझं गौरव तू करून घ्यावंस बापा. म्हणून तुला मी विनंती करतो, मनापासून विनंती करतो प्रभू. तू तारणारा देव आहेस, तुला उद्धारक म्हटलेला आहे. येशू या नावातच तारण आहे आणि म्हणून तुला येशू हे सर्वोच्च नाव परमेश्वरानं तुला दिलं आहे प्रभूजी. आणि त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो आणि धन्यवाद करतो दे बापा. प्रभू येशू, तू आमच्या संगती राहा, मार्गदर्शन कर प्रभू. बोलत असताना मजपतीताचं तू सहाय्य कर. कोणी मोठा आहे मी असं मुळीच नाही, परंतु ही सेवा प्रभू माझ्याकडनं नम्रतेनं व्हावी आणि दे बापा तुझ्या वचनाचा उलगडा तुझ्या पवित्र आत्म्याचा व्हावा आणि पवित्र आत्म्याकडनं होऊ देत आणि वधस्तंभाच्या पाठीमागं मला तू ठेव प्रभूजी. दे बापा तू कार्य कर, तुझं मार्गदर्शनाची मी अपेक्षा करतो. सर्वांना या वचनाच्या द्वारे प्रभू परमेश्वरा तुझी स्तुती करण्याकरता, आराधना करण्याकरता प्रभू परमेश्वर दे पित्या एक चांगली वचन प्रभू परमेश्वरा तू आमच्या समोर द्यावीस म्हणून आम्ही तुला प्रार्थना करत आहोत. बेथेल मंडळीवरती तुझा आशीर्वाद असू देते बापा. होय प्रभू परमेश्वराचे सर्व बेथेल निवासी आहेत ते बापा, ते तुझ्यावरती विश्वास ठेवतात. प्रभू परमेश्वर देव पित्या तुझं वचन त्रेक देव याच्यावरती विश्वास ठेवतात. स्वर्ग आणि नरक हे पण त्यांना ठाऊक आहे, त्यावर पण त्यांचा विश्वास आहे. आम्ही प्रत्येकाने तो विश्वास धरलाय, कारण पवित्र शास्त्र आम्हाला तेच सांगताय. कारण पवित्र शास्त्र प्रभू तुझ्यापासून निर्मित झालेलं, तुझ्या इच्छेप्रमाणे आणि तू प्रभू परमेश्वरा सूचित केलं त्याप्रमाणे हे पवित्र शास्त्र तयार झालं आहे. त्याबद्दल मी तुझे आभार मानतो की जे आमच्या हातामध्ये आहे. तुझी आम्ही स्तुती करतो, तुझा आम्ही जय जयकार करतो प्रभूजी. सर्वांवर तुझी कृपा दृष्टी असू दे, प्रत्येकाचा सांभाळ कर दे बापा. होय प्रभू येशू, तुझ्या बलिदानाबद्दल आणि तुझ्या स्व अर्पणाबद्दल प्रभू परमेश्वरा जे तू माझ्यासाठी केलंस, जे तू आम्हा प्रत्येकासाठी केलंस, त्या बलिदानाबद्दल येशू तुझे किती उपकार मानावे आम्हाला समजत नाही. तरी पण प्रभू येशू मी तुझे उपकारच मानतो, धन्यवाद करतो. आणि जो तू पवित्र आत्मा आमच्यासाठी पाठवून दिलास, आमचा कैवार घेण्याकरता, आमची बाजू घेण्याकरता, आम्हाला जी वचनं समजत नाही ती वचनं समजून देण्याकरता पवित्र आत्मा तू आमच्यामध्ये आला आहेस.
त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, धन्यवाद करतो प्रभूजी. आज ज्या इच्छेनं तुझी लेकरं प्रभू हे वचन ऐकण्याकरता आणि आपला आपला मोबाईल उघडतील, त्यावेळेला प्रभू परमेश्वरा त्यांच्या इच्छा वचनांच्या द्वारे पुऱ्या करणारा देव आणि प्रभू परमेश्वरा त्यांचं मागणं हे पुरवणारा देव तू आहेस. तुला स्तवितो प्रभूजी. आम्ही आमचे अंतःकरण प्रभू तुझ्याकडे उंचावतो, तुझ्याकडे वर करतो प्रभू परमेश्वरा. कारण बापा देवा तू आशीर्वादाने भरणारा देव आहेस. तुझी आम्ही स्तुती करतो. आनंद दे प्रत्येकाला, तुझी शांती दे प्रत्येकाला, आणि तुझं वचन आमच्या अंतःकरणाशी बोलू दे, अशी मी तुला प्रार्थना करतो. आम्हा सर्वांसंगती तू राहा आणि मार्गदर्शन कर प्रभू. ही वेळ मी तुझ्या हाती देत आहे प्रभूजी. आम्ही वचनावरती वचन वाचणार आहोत, मनन आणि चिंतन करणार आहोत, आम्ही प्रार्थना करणार आहोत, आम्ही आशीर्वाद घेणार आहोत प्रभू परमेश्वर. या सर्व गोष्टीमध्ये केवळ तुझं वास्तव्य आमच्यामध्ये येऊ दे बाबा. तर एक देवा तू ये आणि आमच्यामध्ये वस्ती कर, प्रत्येक घरात वस्ती कर, प्रत्येकाच्या अंतःकरणात वस्ती कर. आणि देव बापा आजचा अनुभव प्रत्येकाला वचनाच्या द्वारे येऊ देते बापा, की ज्यांनी तुझी स्तुती करावी. प्रत्येक अंतःकरण प्रभू तुझ्याकडे उंचावलं जावं, प्रत्येक अंतःकरणातनं तुला धन्यवाद आणि धन्यवादच मिळत राहावे. आज आम्ही तुझी स्तुती करतो. धन्य येशू नाम, धन्य येशू नाम. प्रभू येशू तुझं नाव धन्य आहे, त्याबद्दल आम्ही तुला स्तवितो आणि तुला उपकार पण मानतो या वेळेबद्दल. आणि प्रभू आम्हा सगळ्यांचा उपयोग तू करून घे, आम्हाला तू चालव आणि वागव. येशूच्या नावाने मागतो. आमेन, 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 आमेन. यावेळेला देवाच्या वचनाकडे आपण वळणार आहोत. परमेश्वराचं वचन आमच्या अंतःकरणाशी बोलक असं हे वचन आहे. कारण ही प्रभूची वाणी आहे. त्याने आपल्या भक्तगणांना या वाणीच्या द्वारे आपल्या मनात असलेले गोष्टी आम्हापर्यंत आणण्याकरता या पवित्र शास्त्रामध्ये नमूद करून ठेवल्या आहे. त्याबद्दल मी देवाला धन्यवाद देतो. येशूचे आभार मानतो, पवित्र आत्म्याचे पण आभार मानतो, की पवित्र आत्मा आम्हाला या वचनातल्या प्रत्येक गोष्टी आणि दाखवून देतो. त्याबद्दल आम्ही देवबापाला धन्यवाद आणि धन्यवाद देऊया. तो देव कृपेचा देव आहे, आशीर्वादित देव आहे. धन्य परमेश्वराचं नाव. तो जिवंत देव, सदा आणि सदा जिवंत राहणारा. पृथ्वी निर्माण केली त्याच्या अगोदर तो जिवंत आहे. पृथ्वी आहे तोपर्यंत जिवंत आहे. पृथ्वी लयात जाईल तोपर्यंत पण तो जिवंत आहे. सदा सर्व काळ जिवंत राहणारा तो परमेश्वर आहे. आज त्याच्या वचनाकडे आणि त्याच्या मननाकडे आपण जाऊया. आपल्या अंतःकरणाची आपण तयारी करूया. वचन ऐकण्याकरता, मनन करण्याकरता आपण वचन वाचणार आहोत. फिलिप्पियन्स पत्र, फिलिपियन्स चॅप्टर 2, चॅप्टर 2, फिलिप्पियन्स पत्र याचा 2रा अध्याय आणि 5व्या वचनापासून 11व्या वचनापर्यंत मी वाचतोय. प्रभू येशूच्या नम्रतेचं आणि त्यागाचं उदाहरण, अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्याही ठाई असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचा असणं हा लाभ आहे असं त्यानं मानलं नाही. तर त्यानं स्वतःला रिक्त केलं, म्हणजे मनुष्याच्या स्वरूपाचं प्रतिरूपाचं होऊन दासाचं स्वरूप धारण केलं आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचं मरण सोसलं. येथपर्यंत आज्ञा पालन करून त्यानं स्वतःला लीन केलं. ह्यामुळं देवाने त्याला अत्युच्च केलं आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिलं. ह्यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. परमेश्वर देव या वचनावरती आशीर्वाद देव. त्या परमेश्वर देव पित्याला, पुत्राला आणि पवित्र आत्म्याला मान, महिमा आणि गौरव आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन, आमेन.
पवित्र वचनामध्ये आपण जात असताना 5व्या वचनामध्ये आम्ही वाचलं की अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्ताची मसीहा की दीनता और महानता, प्रभू येशू ख्रिस्ताचं नम्रतेचं आणि त्यागाचं उदाहरण, त्यानं जे केलं आहे ते सत्य आहे आणि त्या सत्याचं उदाहरण या ठिकाणी फिलिप्पीकराच्या पत्रामध्ये पावलानं नमूद केलंय. पावलानं ख्रिस्ताचा स्वीकार केल्यापासून पवित्र आत्म्याच्या द्वारे पाऊल चालत आहे आणि येशू ख्रिस्त त्याचं मार्गदर्शन करतो आणि प्रत्येक गोष्ट पाऊल हा अतिशय मनापासून येशू ख्रिस्तासाठी करत आहे. आणि जे येशूनं केलंय आता पाऊल ते सांगत आहे. ख्राइस्ट ह्युमॅलिएशन, लक्षात घ्या की ख्रिस्ताची नम्रता काय आहे आणि त्याची महानता काय आहे. वचन 5 मध्ये आपण वाचतोय. वचन 5, अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीही असो. हॅव दिस ऍटिट्यूड इन युअर सेल्फ. माझ्यामध्ये कसल्या प्रकारची ऍटिट्यूड पाहिजे, कसल्या प्रकारचं वागणं पाहिजे. विच वॉज ऑल्सो इन ख्राइस्ट जीसस. येशू ख्रिस्ताच्या ठायी जी चित्तवृत्ती होती ती तुमच्यामध्ये पण असू देत असं वचनामध्ये म्हटलेलं आहे. जैसा मसीह यीशु मसीह का स्वभाव था, कैसा स्वभाव था, वो जगत में रहा. यीशु मसीह का स्वभाव मेरे स्वभाव में आना चाहिए, वैसा ही तुम्हारा भी स्वभाव होना चाहिए, वचन कहता है. परमेश्वर का वचन सत्य है और वो वचन, ये वचन हमारे हृदय से बात करना चाहता है. अशी जी चित्तवृत्ती येशू ख्रिस्ताच्या ठायी होती ती तुमच्यामध्ये सुद्धा असू देत. मत्ती कृष्ण वर्तमान याचा आणि 11वा अध्याय आणि 29व वचन. मॅथ्यू चॅप्टर 11 and 29th verse. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल. यू विल फाइंड रेस्ट फॉर युअर साउल्स. तुमच्या जीवाला विसावा मिळणं आणि देवाकडे म्हणजे येशूकडे येणं. येशू म्हणतो तुम्ही माझ्याकडे या, तुमच्या जीवाला विसावा मिळेल. अशी जी चित्तवृत्ती येशूच्या ठायी होती ती तुमच्यामध्ये पण असू देत. विसावा देणारा देव तो म्हणतो तुम्ही माझ्याकडे या. माझ्याकडचं जे ओझ आहे ते माझं ओझ हलकं आहे. तुमचं ओझ, पापाचं ओझ, ज्या ओझ्याखाली तुम्ही दबून गेला आहात ते ओझ तुम्ही मला द्या आणि माझं हलकं ते तुम्ही आपणावर घ्या. माझा हलका आहे. फॉर आय एम जेंटल अँड हंबल इन हार्ट. मी जो मनाचा सौम्य आणि लीन आहे, कुठलं बंधन देऊ शकत नाही. त्याची इच्छा की तुमच्यावरती सहज पेलवणार, सहज लिहिता येणार, सहज वागता येणार आहे, आपल्याला सहज बोलता येत आहे, सहज खाता येणार आहे. आपल्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो तुम्ही माझ्याकडे या असं म्हटलेलं आहे. चित्तवृत्ती मराठी शब्द आहे आणि याच्यामध्ये 2 शब्द पडतायत. चित्त म्हणजे मन, अंतःकरण, हृदय, आणि वृत्ती म्हणजे स्वभाव, वागणं, बोलणं. चित्तवृत्ती, माझा स्वभाव माझ्या अंतःकरणामधून कसा आहे, माझा स्वभाव माझ्या अंतःकरणामधून कसा आहे, आम्ही कसे असायला पाहिजे. देव
पवित्र वचनामध्ये काही लोकांच्या मनाबद्दल बोलला आहे. दाविदाबद्दल तो म्हणतो की हा पूर्ण मनाचा आहे, यांनी पूर्ण मन माझ्याकडे लावलेलं आहे. लक्षात घेऊया आपण. तर आम्ही पाहतो की दाविदाचा मुलगा शल्मोन याच्याविषयी म्हटलेला आहे की तो अर्ध्या मनाचा आहे. अर्ध्या मनाचा. त्याचा स्वभाव पहिल्यांदा परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे चालणारा होता, पण नंतर तो परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे नाही चालला, म्हणून त्याला अर्ध्या मनाचा असं म्हटलेलं आहे. आपण काढणार आहोत की गणना याचा 14वा अध्याय आणि 24वे वचन. गणना 14 आणि 24वे वचन. माझा दास कालेब, माझा दास कालेब, याची वृत्ती निराळी आहे. याची वृत्ती, याचं वागणं, याचे विचार, याचं मन वेगळं आहे. व तो पूर्णपणे मला अनुसरला आहे. म्हणून ज्या देशात तो गेला होता त्या देशात मी मात्र त्याला नी व त्याचा वंश तेथे वतन पावे. अंतःकरणाची शुद्धता, अंतःकरणाचं देवाकडे लागलेलं आणि ते पूर्णपणे देवाच्या विचारांमध्ये देवाबरोबर असलेलं अंतःकरण. प्रभू म्हणतो मी त्याला आशीर्वादित करीन. आय विल ब्लेस हिम. मी त्याला कनान देशामधला जो भाग तो फिरून आलाय. ज्या वेळेला त्यांना हेरगिरी करायला पाठवलं होतं त्यावेळेला तो ज्या भागात फिरला तो भाग मी कालेबाला आणि त्याच्या वंशजाला कायमचा देईल म्हणून सांगितलं. कायमचा देईल. आणि म्हणून आम्ही देव बापाला धन्यवाद आणि धन्यवाद देऊया. परंतु इस कारण से मेरे दास कालेब के साथ और ही आत्मा है और उसने पूरी रीति से मेरा अनुकरण किया है. क्या आप परमेश्वर का अनुकरण करते हैं? जैसा वो बोलता है, चाहता है, हम वैसा अनुकरण करते हैं. काय करत आहोत आपण? शास्त्रात वचन आम्हाला सांगताय की ब्लेस्ड आर दोज द जेंटल्स. धन्य आहे वे जो नम्र आहे. ही नम्रता येशू ख्रिस्तापासून आमच्यामध्ये यायला पाहिजे. आजच्या शास्त्रपाठामध्ये ज्या नम्रतेनं येशूने हे काम केलं, ही नम्रता अतिशय खालपर्यंत येशू ख्रिस्ताला नेणारी नम्रता आहे. त्याने स्वतःला एकदम खाली 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 असं केलाय. आणि म्हणून असली जी चित्तवृत्ती येशू ख्रिस्ताच्या ठाई होती ती तुमच्यामध्ये पण असू देत. अशी जी आजचं ध्येय हे आहे, आजचा संदेश हा आहे की येशू ख्रिस्ताच्या ठाई असलेली चित्तवृत्ती माझ्यामध्ये असू दे. ही प्रार्थना आपण करणार आहोत. मनातील एक गुण आहे नम्रपणा, आणि तो नम्रपणा येशूच्या ठाई होता. वाचलेल्या शास्त्र भागाकडे आपण लक्ष देत आहोत आणि एक उत्तम उदाहरण स्वतः येशू ख्रिस्ताचं आजच्या शास्त्र भागामध्ये आपल्याला दिसून येतं. तो देव आहे, आमचा प्रभू आहे, आमचा तारणार आहे, आणि त्याची चित्तवृत्ती आज आम्ही वाचतोय. येशूची चित्तवृत्ती कशी होती, येशू कशा रीतीनं त्या ठिकाणी वागला. ज्या वेळेला लोक त्याचा छळ करत होते, लोक त्याला मारायला नेत होते, लोकांनी त्याला वधस्तंभावर दिलं, काय केलं येशूनं? येशूनं माझ्यासाठी काय केलं? अर्थात संत पौल या ठिकाणी फिलिप्पीकराच्या मंडळीला लिहिताना तारणारे येशू ख्रिस्तानं आम्हासाठी काय काय केलं आहे ते तो आपल्याला सांगतो. त्याची चित्तवृत्ती आजच्या शास्त्र भागामध्ये पूर्णपणे आपल्याला दिसून येते, पूर्णपणे आपल्याला दिसून येते. आणि म्हणून 2रा अध्याय आणि त्यातलं 6वं वचन आपण वाचणार आहोत. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचा असणं हा लाभ आहे असे त्याने मानलं नाही. जिसने परमेश्वर के स्वरूप में होकर भी परमेश्वर के तुल्य होने को आपने वश में रखने की वस्तु न समझा. त्यांनी स्वतःला देवाचा पुत्र म्हटलं नाही. तो देवाचा पुत्र होता का? येशू खरोखरच देवाचा पुत्र आहे का?
आणि म्हणून ज्या वेळेला आम्ही पाहतो की येशू हा कधीपासून परमेश्वराबरोबर आहे, तो देवाचा पुत्र आहे का? योहान कृष्णवर्तमान याचा पहिला अध्याय आणि पहिलं वचन त्या ठिकाणी म्हणलेलं आहे की इन द बिगिनिंग वॉज द वर्ड अँड द वर्ड वॉज विथ गॉड अँड द वर्ड वॉज गॉड. प्रारंभी शब्द होता प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. आणि शब्द देव होता. कोण हा शब्द? कोण हा शब्द? ज्या वेळेला पृथ्वी निर्माण केली त्यावेळेला आम्ही पाहतो की पृथ्वीच्या अगोदर देवपित्याचं वास्तव्य आहे. त्यांनी पृथ्वी निर्माण केली आणि तो शब्द बोलला आणि या पृथ्वीला सगळं काही घडून आलं. शब्द बोलला. आता आम्ही वाचलं की प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. हा शब्द कोण? देवाच्या संगती असलेला, देवाच्या बरोबर असलेला, कधी देवाला सोडून न जाणारा शब्द म्हणजे कोण? तर 14व वचन आम्ही तिथं वाचतो, शब्द देही शब्द झाला देही झाला आणि त्याने आम्हामध्ये आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव आणि केले. आम्ही त्याचे गौरव केले. लक्षात घेऊया आपण, शब्द देही झाला. येशू ख्रिस्तानं, येशू ख्रिस्त शब्द आहे असं योहानाच्या या शुभवर्तमानात सांगितलेलं आहे. पहिल्या 5 वचनामध्ये, पहिल्या 5 वचनामध्ये त्या शब्दाविषयी सांगितलेलं आहे की हा शब्द कोण? आणि 14व्या वचनात म्हणलेलं आहे की तो देहरूप धारण केला, तो देहधारी झाला तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. माझ्यापासून माझ्या शब्दाला कोण विभक्त करेल? माझ्या तोंडामधून येणारा शब्द, देवाबरोबर असलेला देवाचा शब्द, तो देवपुत्र देवाच्या बरोबर होता आणि त्यानं देवपुत्राला या जगामध्ये पाठवलं 2000 वर्षापूर्वी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. कारण हे जग पापाकडे झुकत आहे, झुकत आहे, झुकत आहे आणि देवापासून म्हणजे परमेश्वरापासून लांब आणि लांब आणि लांब चाललेले आहे. रोमकारात पत्र 3 अध्याय 23व्या वचनात म्हणलेलं आहे की कारण सर्वांनी पाप केलाय आणि देवाच्या गौरवाला ते अंतरले आहे. देवाच्या गौरवापासून दूर 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 ते गेलेले आहे आणि त्यांना जवळ आणण्याकरता, त्यांना आपलं म्हणण्याकरता देवाने चांगली योजना आपल्या पुत्राच्या द्वारे या जगात पाठवली. अशी योजना आतापर्यंत कोणीच केली नाही, कोणीच केलेली नाही ही योजना. येशू ख्रिस्त, खरोखर ख्रिस्त देवाच्या स्वरूपाचा होता. ज्या वेळेला आम्ही कलसेकरात पत्र पहिल्या अध्यायामध्ये आणि 15 ते 20 वचनामध्ये आपण जातो तेव्हा ही प्रगट झालेला आहे की नव्या करारात आणि लेखकांच्या आणि त्यांच्या शिकवणीच्या द्वारे येशू हा देवाचा खरोखर पुत्र आहे, होता, आहे आणि असणारच. लक्षात घेऊया आपण, ते त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. पण येशू स्वतः त्याच्याविषयी काय म्हणतो? येशूने प्रार्थना केली. येशू देवपित्याबरोबर नेहमी बोलत असे. या जगामध्ये असताना त्यानं देवपित्याचा आणि त्याचा संबंध तोडला नाही कधीच. सतत आणि सतत तो देवपित्याबरोबर बोलत असे, रात्रच्या रात्र घालवत असे. आणि म्हणून वाचूया आपण 17वा अध्याय योहान 17 आणि 5वं वचन म्हटलेलं आहे की तर आता हे माझ्या बापा जग होण्यापूर्वी जे माझे गौरव तुझ्या जवळ होतं त्याच्या योगे तू आपणाजवळ माझे गौरव कर. येशू म्हणतो माझ्या पित्या, जगाच्या स्थापनेच्या अगोदर तुझ्या बरोबर मी राहत असताना माझं गौरव तुझ्या जवळ होतं. आपण गौरवामध्ये राहणारे होतो. आता मी जगामध्ये आलो आहे आणि तू माझं गौरव करावंस, मला गौरवामध्ये ठेवावंस असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. अशा प्रकारचा देवपित्याचा आणि पुत्राचा संबंध, त्या शब्दाचा संबंध जगाच्या स्थापनेच्या अगोदरपासून आहे. तो देवपित्या बरोबर आहे असं आपल्याला दिसतं. पिता हा शब्द आता येशू आपल्या देवाला वापरतोय. आणि म्हणून येशू ख्रिस्ताबद्दल
देवपित्यानं सुद्धा हे शब्द काढलेले आम्ही पाहतोय. काय येशू ख्रिस्ताबद्दल देवपिता म्हणाला? मत्ती कृष्ण वर्तमान याचा 3रा अध्याय आणि 17वं वचन. आणि पहा आकाशातून अशी वाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे त्याच्याविषयी मी संतुष्ट. I am well pleased. Behold, a voice out of the heaven said, "This is my beloved son, in which I am well pleased." मी त्याच्याविषयी जिससे मैं अत्यंत प्रसन्न हूं. मी त्याच्याविषयी प्रसन्न आहे. तो माझा पुत्र आहे. आणि ही देववाणी आकाशातून झाली. देवपिता येशू ख्रिस्ताबद्दल बोलतोय की आमचे संबंध कसे आहेत. तो त्याच्याविषयी मी संतुष्ट आहे, कारण तो माझ्या इच्छेप्रमाणे चालतो. तुम्ही आणि मी जेव्हा येशूच्या इच्छेप्रमाणे चालू, तेव्हा तुम्हाला आणि मला लक्षात ठेवायला पाहिजे की देव आमच्यावर प्रसन्न होतो आणि आम्हाला आशीर्वाद देतो. We becomes blessed by the Lord. देवाकडनं आपण आशीर्वादित होऊ जेव्हा त्याच्या इच्छेप्रमाणे करतो. येशू त्याच्या इच्छेप्रमाणे करत होता आणि म्हणून देव म्हणतो त्या ठिकाणी की यह मेरा प्रिय पुत्र है जिससे मैं अत्यंत प्रसन्न हूं. अत्यंत प्रसन्न हूं. काय सांगितलंय? 17वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये ते म्हटलेलं आहे. परत एकदा तो बोलत आहे. तो पहा तेजस्वी मेघानं त्याच्यावर छाया केली. आणि पहा मेघातून अशी वाणी झाली. हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे. याविषयी मी संतुष्ट आहे. याचे तुम्ही ऐका. शिष्यांनी ती वाणी ऐकली. पेत्र, याकोब, योहान तिथं होते आणि त्यांनी ते ओळखलं की मोशे आहे, एलिया आहे. आणि म्हणून गुरुजी, आम्ही तुमच्यासाठी 3 तंबू करू का? खूप छान दिसतात तुम्ही या ठिकाणी. आणि त्यावेळेला त्यांनी देवाची वाणी ऐकली. देखो, यह आकाशवाणी हुई कि यह मेरा प्रिय पुत्र है जिससे मैं अत्यंत प्रसन्न हूं. लक्षात घेऊया आपण. आणि त्या ठिकाणी म्हणलेलं आहे की पुढे म्हणलेलं आहे की जिससे मैं प्रसन्न हूं इसकी तुम सुनो. तुम्ही त्याचे ऐका. आज येशू ख्रिस्ताचं मला ऐकायला पाहिजे, कारण त्याला मी माझा तारणारा म्हणून स्वीकारला आहे. तो माझा तारणारा आहे. त्यांनी माझ्या पापांची क्षमा केली आहे, म्हणून मी वाटेल तसं वागलं तर चालेल काय? येशू मला म्हणेल का की हा पूर्ण मनाचा आहे, की मी त्याच्यापासून लांब गेलोय? जरी तारण साधलं, जरी बाप्तिस्मा केला, तरी सैतान हा मोहात पाडतो आणि आम्हाला परत माघारी फिरवायला बघतो. आज तुम्ही आणि मी काय करत आहोत? त्या बाप्तिस्म्याला किंवा त्या तारलेल्या दिवसाला किंवा त्या तारणाला आम्ही शोभून दिसेल असं वागतो का? माझं तारण झालेलं आहे, माझ्या वागण्यातनं इतरांना ते दिसतं का? मी काय करत आहे? परमेश्वर देव यहोवा आपल्या पुत्रावर प्रसन्न आहे, संतुष्ट आहे. आणि येशू हा देवाचा पुत्र आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा ते वचन वाचणार आहोत. 6वं वचन ह्याच्यातलं फिलिप्पीकरास पत्र याच्यातलं 6वं वचन. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचं असणं हा लाभ आहे असे त्यांनी मानलं नाही. ज्या वेळेला तो लोकांच्या हाती पडला, त्यावेळेला मी देवाचा पुत्र आहे, तुम्ही मला काही करू शकत नाही, माझ्यात काही दोष नाहीये, मी पवित्र आहे, एक शब्दाने येशूने बोलला नाही.
एक शब्द येशू बोलला नाही. त्याला माहित होतं जर मी बोललो तर मी सुटणार, मला वधस्तंभावर देणार नाही. आणि मग या सर्व लोकांच्या पापांची क्षमा करायला कोणाचं रक्त सांडायचं? कोण रक्त देईल? कोणाचं रक्त या भूमीवरती पवित्र आहे? सर्वांनी पाप केलेला आहे. एक देखील लक्षात घेऊया की धार्मिक नाहीये. शास्त्र म्हणतं सर्वांनी पाप केलं, एकही नीतिमान नाही. आणि मग नीतिमान फक्त एकच आहे, तो म्हणजे देवाचा पुत्र येशू ख्रिस्त. तरी सुद्धा आज वाचलेल्या वचनात आम्ही वाचतो, देवाचा पुत्र असणं हा लाभ त्यांनी त्यावेळेला आपण नाही. नम्रता आहे. आला जवळ असलेला, त्याच्या मुखात असलेला, शब्द असलेला, त्याचं प्रेम असलेला असा तो या जगात आलेला आहे. आणि आज तो देवाचा पुत्र आहे, हा लाभ तो मानत नाही असं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून आपण वाचलेल्या शास्त्रामध्ये वाचतोय आपण परत आता 7वं वचन वाचूया आपण. तर त्याने स्वतःला रिक्त केलं. तर त्याने स्वतःला रिक्त केलं, मोकळं केलं, संपवलं. म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन, मनुष्याचं प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. दास का स्वरूप धारण किया और मनुष्य की समानता में हो गया. स्वतःला देवाचं न मानता, देवाचा पुत्र न मानता मनुष्यामध्ये तो आला, पण त्याच्यापेक्षाही खालचा तो झाला दास. पावलाला येथे म्हणायचंय की दास जशी धन्याची आज्ञा पाळतो, तशी ख्रिस्ताने देवाची आज्ञा पाळली आहे. देवाला पाहिजे तशी आज्ञा त्यांनी पाळली आहे. तो म्हणाला की मला मारू नकोस, मला मरायचं नाहीये, हे काहीच बोलला नाही. येशू ख्रिस्तासाठी वधस्तंभावर जाणं हे कठीण होतं. आणि म्हणून तो गेतसेमनी बागेमध्ये प्रार्थना करत असताना शास्त्र म्हणतं की आत्म्यामध्ये तो विव्हळ झाला आत्म्यामध्ये. कणला, त्याला इतक्या वेदना झाल्याच्या शरीरामध्ये, त्याच्या आत्म्यामध्ये, तर शास्त्र म्हणते की रक्ताचे थेंब पडावे त्याचा त्या घाम त्या रात्री पडत होता. रात्र कसली होती? उष्णतेची रात्र होती का थंडीची रात्र होती? ज्या वेळेला येशू ख्रिस्ताला धरून नेत होते त्यावेळेला लक्षात घेऊया आपण, चौकशीसाठी नेत असताना पेत्र शेकत होता असं म्हटलंय. आणि जर पेत्र शेकत होता तर ती रात्र थंडीची असली पाहिजे, गारठा असला पाहिजे. पण त्या गारठ्यात सुद्धा शास्त्र म्हणतं येशूला रक्ताचे मोठे मोठे थेंब पडावे तसा त्याचा घाम पडत होता. घाम कधी पडतो? ज्या वेळेला मनुष्य अतिशय घाबरलेला असेल, ज्या वेळेला तो अतिशय कष्ट करीत असेल, ज्या वेळेला शरीरामध्ये काहीतरी वेदना होत असतील, काहीतरी दुखत असेल, काहीतरी फार अगदी सहन होत नाही, अशा वेळेला घाम येतो. आणि घाम आल्यावरती कपडे ओले चिंब होतात. येशून तो अनुभव घेतलाय. गेतसेमनी बागेमध्ये येशून तो अनुभव घेतला. देवाचा पुत्र असूनही देवा समान असणं हा लाभ न मानता तो मनुष्य झाला आणि मनुष्याचं स्वरूप धारण करून तो दास पण झाला. चांगल्या माणसांपेक्षा दासाचं स्वरूप कठीण. दास होणं अतिशय कठीण, कारण दासाला स्वतःची इच्छा नाहीये. स्वतःला काय पाहिजे ते काहीच नाहीये. आणि म्हणून या वेळेला आम्ही पाहतो की परमेश्वराचं वचन आम्हाला त्या ठिकाणी हे दाखवतं की तो दास झाला. लोकांचा, पापी लोकांचा, पवित्र असून सुद्धा किती नम्रता आहे त्याची, किती नम्रता. काय उदाहरण आहे येशू ख्रिस्ताचं, काय उदाहरण आहे. नाही आपल्याला हे एवढं करता येणार. कोणी आपल्याला दास केलं तर आम्ही कसं काय दास होणार? कारण दासाचं स्वरूप अतिशय कठीण आहे, अतिशय कठीण आहे. आणि आता आपण वाचलेलं आहे की योहान 1:14 मध्ये द वर्ड बिकेम फ्लेश, शब्द देही झाला.
परमेश्वर का वचन, परमेश्वर का मुंह का बाहर आने वाला वचन देहधारी हुआ है, शब्द देह झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. त्या शब्दाला देह धारण करून जगात यावं लागलं. देवपणातनं निघून पापी लोकांमध्ये राहण्याकरता देह धारण करून तो या जगात आला. का? कशासाठी? कारण आम्हाला पापातनं सोडवण्यासाठी, आम्हाला पापातनं सोडवून पवित्रतेत आणण्याकरता. देवपित्यानं स्वर्गातनं पाहिलं आणि त्याची प्रीती या जगामध्ये धावत आली. ती प्रीती येशू ख्रिस्ताच्या द्वारे देह रूपामध्ये धावत आली. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं याकरता देवाने येशूला या जगात पाठवलं. ती प्रीती आली इथं. कोणाचाही नाश होऊ नये, नरकाकडे आम्ही जाऊ नये, सैतानाच्या तावडीत आम्ही सापडू नये, म्हणून येशूला या जगात पाठवलं. तो या जगात 33.5 वर्ष राहिला आणि त्यानं वधस्तंभावरचं हे मरण सहन केलं. ते आज आपण पाहत आहोत. स्वर्गातलं ऐश्वर्य, देवपितेची ती संगत, ती पवित्र संगत, असंख्य देवदूतांच्या समावेत स्तुतीमध्ये आणि स्तुतीमध्ये राहत असताना रात्रंदिवस त्या ठिकाणी स्तुती आहे. आणि अशा चांगल्या परिस्थितीत असताना, अशा चांगल्या ठिकाणामध्ये असताना तिथून खाली येणं ही साधी गोष्ट नव्हती येशूसाठी. कदाचित देवपित्यांनी सांगितलं असेल तिकडे फार कठीण परिस्थिती आहे, लोक पापी आहेत, चांगले लोक नाहीयेत, त्यांच्यामध्ये तुला जायचं आहे, त्यांच्यामध्ये तुला काम करायचं आहे, त्यांच्यासाठी तुला मरण सहन करायचंय. माझी इच्छा आहे की तू जगामध्ये जावंस, माझी इच्छा आहे तू जगामध्ये जावंस. म्हणून तो स्वर्ग सोडून जगामध्ये आला, आम्हामध्ये आला. आणि मानव तर झालाच झाला, पण त्याही पेक्षा तो खाली उतरला, म्हणजे त्यानं दासाचं स्वरूप धारण केलं. किती नम्र, किती नम्र. इतकी नम्रता आमच्यात आहे का? अशी जी चित्तवृत्ती येशूच्या ठाई होती ती तुमच्यामध्ये पण असू दे, ती आमच्यामध्ये असू दे, ते आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये ही चित्तवृत्ती असावी, ही परमेश्वराची इच्छा आहे. 8वं वचन. आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन, आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचं मरण सोसले. वधस्तंभावरचं मरण सोसलं. येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. त्याने स्वतःला लीन केले. ही वॉज हंबल. He was humbled himself by becoming obedient to the pain of death. मरण सहन करणं इथपर्यंत त्यानं आज्ञा पालन केलं. कोणाची आज्ञा पाळली? कोणाची आज्ञा पाळली? या ठिकाणी म्हटलं इवन डेथ ऑन द क्रॉस, वधस्तंभावरचं मरण, क्रॉसवरचं मरण त्यानं सहन केलेलं आम्ही पाहत आहोत. त्यांनी सहन केलं. साधं मरण नव्हतं. तो एखाद्या आजारी पडला आणि मेला, किंवा कोणीतरी खून केला आणि मेला, किंवा ऍक्सिडेंट झाला आणि मेला, असलं मरण येशू ख्रिस्ताला नाही आलं. येशू ख्रिस्ताला नीचतेचं मरण, वधस्तंभावरचं मरण आलेलं आहे. नीचतेचं मरण. कारण बायबल म्हणतं की झाडावर टांगलेला शापित आहे, झाडावर टांगलेला शापित आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी काय, गलतीकारास पत्र, गलेशियन चॅप्टर 3, गलतीकारास पत्र 3रा अध्याय आणि 13वं वचन. आपणाबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडविले. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे. असं शास्त्र.
असा शास्त्रलेख आहे, जो कोई काट पर लटकाया जाता है वह श्रापित है, वह श्रापित है. येशू ख्रिस्तानं स्वतःवरती ते शाप घेतले, तुमच्यावरचे आणि माझ्यावरचे शाप. पापामुळे येणारे शाप, पापामुळे येणारी शिक्षा, पापामुळे येणारा दंड त्यांनी स्वतःवरती घेतलेला आहे. वधस्तंभावर खिळून मारणं आणि देहदंड देणं ही रोमी पद्धत होती, आणि त्यानुसार येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर टांगून आणि त्याला देहदंड देण्यात आलेला आम्ही पाहतोय. कसलाही दोष नसताना, अरे तो पवित्र आणि पवित्र असताना, कुठला गुन्हा त्यांनी केलेला नाही, अपशब्द कोणाला वापरले नाही, आणि असं असताना सुद्धा तो शापित झाला, तो शापित झाला. यशया याचा 53वा अध्याय आणि 10व्या वचनाचा पहिला भाग. याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. The Lord was pleased to crush him, putting him to grief. देवाला वाटलं की त्याला ठेचावं, त्याला शिक्षा द्यावी, आणि त्याच्यासाठी मी त्याला या जगात पाठवलंय. माझा पुत्र, माझा परमप्रिय पुत्र, आकाशवाणी करून तो लोकांना सांगतोय. आणि तो प्रिय पुत्र, त्याच्यावर मी संतुष्ट आहे, पण त्याच संतुष्ट पुत्राला आता वधस्तंभावरती दिलाय, वधस्तंभावरती दिला है. मसीह ने जो हमारे लिए श्रापित बना, हमें मोल लेकर व्यवस्था के श्राप से छुड़ाया, क्योंकि लिखा है, जो कोई काट पर लटकाया जाता है वह श्रापित है, वह श्रापित आहे. परमेश्वराची आज्ञा पालन, त्यानं लीनतेनं परमेश्वराची आज्ञा पालन करून स्वतःला लीन 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 आणि लीन आणि लीन केलंय. त्याची इच्छा होती, तो भी यहोवा को यही भाया कि उसे कुचले, उसी ने उसको रोगी कर दिया, उसी ने उसको तंग कर दिया क्रॉस पे. परमेश्वराची इच्छा होती, माणसांनी नाही मारलं. का शिपायांनी त्याचा चपडका मारल्या म्हणजे शिपायांनी काय केलंय का? रोमी लोकांनी आणि त्याला हाणत मारत 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 आणि टेकडीवरती नेलं गुलगुथा. कुणी त्याच्या हातामध्ये आणि पायामध्ये त्याला झोपून खिळे ठोकले, कुणी तो वधस्तंभ वर केला, कुणी त्याची थट्टा केली, कुणी त्याला स्पंज दिला. हे त्यांनी नाही केलं. पिलातानी हे घ्या तुमचा राजा तुमच्या हातात, पिलातानी नाही केलं. हे सर्व प्रभू येशू परमेश्वराकडनं झालंय. कारण शास्त्रलेख तसा आहे. 10वं वचन ते म्हणतंय, काय म्हणतं 10वं वचन यशाया 53:10, त्याला ठेचावं असं परमेश्वराच्या मर्जीस आलं. त्याने त्याला पिढीलं, त्याला त्रास दिला. काय लोकांनी त्रास दिला, काय लोकांनी चेष्टा केली, काय लोकांनी त्याच्यावर थुंकले, त्याला चपडाका मारल्या. लोकांनी नाही केलं, हे परमेश्वराकडून झालं. तुमच्या आणि माझ्या पापामुळं, आमच्या पापांची क्षमा आम्हाला व्हावी म्हणून एवढी मोठी शिक्षा निरापराध निष्कलंक पवित्र आपल्या देवपुत्राला देवपित्याकडनं मिळाली. यशाया ते लिहितोय 700 वर्ष अगोदर, येशू ख्रिस्ताच्या 700 वर्ष अगोदर ते लिहून टाकलंय त्यांनी. पण शास्त्र स्पष्ट सांगतं, शास्त्रलेख स्पष्ट सांगतो की परमेश्वराला हे वाटत होतं, परमेश्वराला हे वाटत होतं, त्याला आवडलं होतं. इतकं त्याने स्वतःच्या मनानं आम्हा लेकरांच्या पापाच्या क्षमे करता, आमच्या उद्धारा करता आपल्या पुत्राला देऊन टाकलंय. केवढी मोठी दया आहे, केवढी मोठी प्रीती देवानं आमच्यावर केली. आणि मग ते योहान 3:16 पाठ केलं तर काय बिघडलं का? देवाने जगावर एवढी प्रीती केली की, केवढी प्रीती केली, एवढी प्रीती केली. आपला एकुलता एक पुत्र आमच्या पापासाठी बलिदान होण्याकरता, मरणासाठी वधस्तंभावरती देण्याकरता त्याने देऊन टाकलेला आम्हाला पाहिजे. त्याने देऊन टाकला. आज तुम्ही आणि मी काय करत आहोत?
आज येशू ख्रिस्ताच्या या मरणाकडं, येशू ख्रिस्ताच्या या नम्रतेकडं येशूनं सहन केलं त्याच्याकडं, आणि येशूनं एक शब्द पण नाही बोलला. त्याच्यामध्ये मला वाटतं 4थं वचन काय म्हटलेलं आहे तिथं, नाही यशाया 53. हा, खरोखर आमचे व्याधी खरोखर आमचे व्याधी त्याने आपणावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. आमचा त्रास, आमचं क्लेश, आमचं दुखणं, आमचं कष्ट त्याने आपणावर घेतलं, तरी त्यास ताडण केलेले. देवाने त्यावर प्रहार केले, देवानं त्याच्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिले आणि त्याला पिडिलेले, असं आम्ही त्याला लिखिलं. अरे देवाने त्याला मारलंय, त्यांनी काहीतरी चुका केल्या असतील, काहीतरी त्याच्याकडनं पाप घडलं असेल, म्हणून परमेश्वराकडनं एवढी मोठी शिक्षा त्याला मिळाली. लोक ओरडत होते, लोक ते बोलत होते, आणि त्याच्याकडं आम्हाला भगवत पण नाही. लोक तोंड फिरवीत असं म्हटलंय तिथं. एवढं येशू ख्रिस्ताला विद्रूप करून टाकलं माझ्या पापामुळे, आम्हाला लेकरांच्या पापामुळं येशूला विद्रूप आणि विद्रूप आणि विद्रूप करून टाकलं. कारण तो तर शारोनाचा गुलाब होता, त्याचं तोंड, त्याचा चेहरा खूप सुंदर, तो किती केला तरी देवपुत्रच ना. आणि देवपुत्र असताना त्यानं लक्षात घ्यायला पाहिजे की आम्ही परमेश्वराचे लोक म्हणतो की परमेश्वराने त्याला मारलं. हो, एका दृष्टीने परमेश्वरानेच मारलं, पण त्याच्या पापामुळे नाही मारलं, माझ्या पापामुळे मारलं. आज येशू ख्रिस्ताच्या ठाई असलेली चित्तवृत्ती माझ्यामध्ये येईल का? किती महान कार्य त्यांनी केलेलं आहे. स्वतःला पापी मनुष्याच्या हातात सोपवून दिलं, आणि पापी मनुष्याने पाहिजे तसं त्याला मारलंय, पाहिजे तसं केलंय. पण ते सगळं देवाच्या इच्छेप्रमाणे. ज्यांनी हातात खिळे ठोकले, वरून परमेश्वर बघत होता, हा ठोक, जोराने हाण, अजून जोराने हाण, अजून जाऊ दे तो खिळात. प्रभू म्हणतो त्या रोमी शिपायाला, तुझ्या इच्छेने तू करत नाहीये, माझी इच्छा आहे ती. मला ते पसंत वाटतं, माझ्या मुलाच्या हातात आणि पायामध्ये खिळे ठोकले गेले पाहिजेत. ज्यांनी तो वधस्तंभ उचललाय आणि येशू ख्रिस्ताच्या हातात एवढं खिळे ठोकले की त्याचं संबंध शरीराचं ओझ त्या हातावर येत होतं. हात दुखत होते, हाताला मुंग्या येणं, कष्ट येणं, या सगळ्या गोष्टी होत होत्या. आणि त्यामुळं लक्षात घेऊया की आपण परमेश्वराचे लोक, आणि हे आम्ही देवाचे लोक आपण आहोत. आज आम्ही काय करत आहोत? कोणी मारले येशू ख्रिस्ताला? तो स्वतः मरणासाठी तयार झाला. लक्षात घ्या. भोजनाच्या तिथून तो उठला आणि सरळ गेतसेमनी बागेत गेला. तिथं लोक मला पकडायला येतील, तिथं यहुदा मला पकडायला येईल, माझं चुंबन घ्यायला येईल, हे येशू ख्रिस्ताला ठाऊक होतं. आणि म्हणून तो गेतसेमनी बाग सोडून दुसरीकडे कुठे गेला नाही. तो तिथंच गेला आणि तो म्हणाला, मला पकडा, मीच तो आहे. दरोडेखोराला पकडावं तसं येशूला पकडून ते घेऊन गेले, त्यांच्या हातात स्वाधीन होऊन सुद्धा. आणि म्हणून तुम्ही आणि मी परमेश्वराचे लोक या ठिकाणी पाहतो की येशू आपल्या देवबापाची आज्ञा विशेष प्रकाराने पाळतोय. त्याचं प्रतिफळ येशूला मिळालंय, येशूला मिळालंय. आपण वाचूया 9व्या वचनाकडे आता जाणार आहोत. 9व्या वचनाकडे आपण जाऊया. यामुळे देवाने त्याला अत्युच्च केलं आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिलं. सर्व नामापेक्षा. इस कारण परमेश्वर ने उसको अति महान भी किया और उसको वह नाम दिया जो सब नामों में श्रेष्ठ है. सब नामों में श्रेष्ठ येशू. येशू येशू म्हणजे तारणारा. आज कुणीतरी आपल्या मुलाचं नाव येशू ठेवलं तरी ते नाव त्याला शोभणार नाहीये, कारण तो कोणाचंच तारण करू शकत नाही. त्याच्या रक्ताकडनं कोणाचं तारण होणार नाही. पण स्वर्गीय नाव मरियेला सुचवलेलं, लक्षात घेऊया, योसेफाला सुचवलेलं,
की तू त्याचं नाव येशू ठेव, कारण त्या नावात अर्थ आहे तारणारा. जे सर्वश्रेष्ठ नाव हे त्याला देण्यात आलं. का येशूला अत्युच्च केलं? हे सगळं सहन केल्यानंतर. दानिएलाचं पुस्तक याचा 7वा अध्याय आणि 14वं वचन. सर्व लोक, सर्व राष्ट्रे, व सर्व भाषा बोलणारे लोक आणि सर्व भाषा बोलणारे लोक यांनी त्याची सेवा करावी म्हणून त्यास प्रभुत्व, वैभव व राज्य ही दिली. त्याचं प्रभुत्व अक्षय आणि आढळ आहे, त्याचं राज्य अविनाशी आहे. हे सर्व सहन केलं त्याकरता, देवाची आज्ञा शेवटपर्यंत येशू ख्रिस्तानी मानली त्याकरता देवाने त्याला जे प्रतिफळ दिलेलं आहे सार्वकालिक जीवनाचं. आणि म्हणूनच 3ऱ्या दिवशी येशूला परमेश्वराने उठवलं, मरणातून विजयी झाला, त्याचा आत्मा परमेश्वराने परत त्याच्यामध्ये घातलाय. येशू विजयी झाला, येशू जिवंत झाला. आणि इथं म्हणलेलं आहे की प्रत्येकाने त्याची सेवा करावी. जगात, राष्ट्रात आणि कोणते लोक असू दे, कोणत्या भाषा बोलणारे असू दे, त्या प्रत्येकाने त्याची सेवा करावी. आणि त्याचं जे प्रभुत्व आहे, देवाचं जे गौरव आहे, देवाचं जे राज्य आहे, ते येशू ख्रिस्ताला बहाल करून टाकलेलं आहे. आणि म्हणून आम्ही देव बापाचे मनापासून आभार मानूया आणि त्याचा धन्यवाद करूया. या फिलिप्पीकराच्या पत्रामध्ये परत जाऊया आणि तिथलं 10वं वचन म्हटलेलं आहे की ह्यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वीच्या खाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा. सो दॅट at the name of Jesus every knee will bow, of those who are in the heaven and on the earth and under the earth. पृथ्वीच्या खाली असा, पृथ्वीवर असा किंवा स्वर्गात असा प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा. येशूनं शेवटपर्यंत मरण सहन केलं, तो लीन झाला, तो नम्र झाला, देवपित्याची इच्छा शेवटपर्यंत पूर्ण केली. म्हणून हा आशीर्वाद येशूला मिळाला आहे की आता प्रत्येक गुडघा येशूच्या नावानं टेकला जाईल. तुम्हाला आणि मला येशूच्या समोर गुडघ्यावरती उभं राहायचं आहे, त्याचं गौरव करण्याकरता आणि त्याची सेवा करण्याकरता. मत्ती कृष्णवर्तमान याचा 28वा अध्याय आणि 18वं वचन. 28वा अध्याय आणि 18वं वचन. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिला आहे. आता येशू अधिकारामध्ये आहे. हे सर्व सहन केल्यामुळं, हे अशी चित्तवृत्ती येशूच्या ठाई असल्यामुळं देवाने त्याला अत्युच्च असं केलेलं आहे. आणि स्तोत्र 95:6 मध्ये म्हणलेलं आहे, या परमेश्वर जो आपला उत्पन्न करता त्याच्या पुढे आपण गुडघे टेकू, त्याची उपासना करू, त्या पुढं नमन करू. स्तोत्र करता दावीद म्हणतो, या त्याच्या पुढे आपण गुडघे टेकू, त्याची उपासना करू आणि त्याला नमन पण करू. परमेश्वराचं वचन सांगतं प्रत्येक गुडघा येशूच्या समोर टेकेल. याचा अर्थ हा आहे की येशूच्या समोर प्रत्येक जण नमन करतील. प्रत्येक जण नमन करणारे लोक आम्ही त्यावेळेला पाहत आहोत. आणि म्हणून देवाला आपल्या धन्यवाद आणि धन्यवाद द्यायला पाहिजे. रोमकरास पत्र याचा 14वा अध्याय आणि 11वं वचन म्हणतंय, कारण शास्त्रात असं लिहिलं आहे की प्रभू म्हणतो ज्या अर्थी मी जिवंत आहे त्या अर्थी माझ्या पुढे प्रत्येक जण गुडघा टेकेल व प्रत्येक जिव्हा देवाचं स्तवन करतील. तो म्हणतो मी सार्वकालिक जीवनात आहे, याचा अर्थ माझा पुत्र पण सार्वकालिक जीवनात आहे. आणि आमच्या पुढं प्रत्येक गुडघा टेकेल. प्रत्येक गुडघा टेकणारा
तो देव आहे. इफिस्करस पत्र याचा पहिला अध्याय आणि 10वं वचन. ती योजना अशी की ती योजना अशी की कालखंडाच्या पूर्णतेची व्यवस्था लावताना स्वर्गात व पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करावे. जे काही मला मिळालं आहे, जे काही माझ्या जवळ आहे, ते पण ख्रिस्ताचंच आहे. माझं 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 म्हणून जमणार नाही. ख्रिस्ताचं गौरव आम्हाला विशेष प्रकारानं करायला पाहिजे, कारण प्रभू तो आमचा देव, आम्हा संगती राहणारा आमचा पिता तो आहे. आणि म्हणून आम्ही देवबापाला गौरव देऊया, देवाला महिमा आणि महिमाच देत राहूया. देवाचा गौरव आम्हाला विशेष प्रकाराने करायचा आहे. तो देव आमचा देव आहे. अर्थात या ठिकाणी म्हटलेलं आहे की 11वं वचन, इफिस्करस पत्र, फिलिप्पिकरस पत्र याचा 2रा अध्याय आणि 11वं वचन. आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असं कबूल कर. दॅट every tongue will confess that Jesus Christ the Lord, to the glory of God the Father. प्रत्येक जिभेनं प्रभूला गौरव द्यावं आणि येशू ख्रिस्ताला म्हणावं की हा प्रभू आहे. He is the God, He is the Lord. तो प्रभू आहे हे प्रत्येकाने कबूल करावं. आणि म्हणून तुम्ही आणि मी देवाचे लोक असे आहोत. आम्ही काय करत आहोत? परमेश्वर पिता की महिमा के लिए हर एक जीव अंगीकार कर ले कि यीशु मसीह प्रभु ही है. वो हमारा प्रभु है, वो महान है, उसकी प्रभुता महान है. प्रभू येशूच्या ना या नम्रपणासाठी देवाचे आपण आभार मानूया. आणि अशी जी चित्तवृत्ती येशूच्या ठाई होती ती तुमच्यामध्ये आणि आपल्यामध्ये स्वतःमध्ये आणण्याचा आपण विशेष प्रयत्न करू. तसं वागण्याचा आपण प्रयत्न करूया. देवाचं साह्य मागूया, कारण देवाचं वचन म्हणतं की मागा म्हणजे तुम्हाला प्राप्त होईल. जो मागतो त्याला मिळेल. आणि येशूने म्हटलेलं आहे की माझ्या नावानं तुम्ही जे काही मागाल माझा पिता तुम्हाला देईल. आज आम्ही प्रार्थना करूया. देव पिता येशू ख्रिस्ताच्या बलिदानानं आज त्याला पिता म्हणण्याचा अधिकार आम्हाला दिलेला आहे. देव पित्याने एरवी त्याला पिता म्हणणार कसं तुम्ही? येशूच्या रक्ताच्या द्वारे देवाचा आणि आमचा समेट येशूनं केला आहे. आता त्या समेटामध्ये तुम्हाला आणि मला राहायचंय, तुम्हाला आणि मला वागायचंय, तुम्हाला आणि मला चालायचंय, कारण आम्ही येशूचे लोक आहोत. त्याच्याच बलिदानानं आम्हाला पाप क्षमा मिळालेला आहे, तारण मिळालेलं आहे, आमचा उद्धार पण झालेला आहे. आणि त्याच्याच बलिदानाकडून आम्ही येशू ख्रिस्ताचा प्रभू म्हणून स्वीकार करून बाप्तिस्मा पण घेतला आहे. मग आम्ही त्याचेच आहोत, आम्ही त्याचीच प्रजा आहोत, आम्ही त्याच्या कुरणातील कळप आहोत. आणि म्हणून आपण येऊया, आपण गुडघे टेकून आणि प्रभूला म्हणूया, प्रभू मला तुझं लेकरू बनव, मला तुझ्यामध्ये अधिक अधिक राहू देत प्रभूजी. माझं मन हे तुझ्याकडचं लागलेलं मी पूर्ण मनाचा तुझं व्हावं म्हणून तू कार्य कर. असली जी चित्तवृत्ती येशूच्या ठाई होती ती तुमच्यामध्ये देखील असू दे प्रभू करो. आणि या वचनातनं तो तुम्हाला आणि मला विशेष प्रकारानं सहाय्य करू देत. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आत्ता आणि सदा सर्व काळपणे असो. आमेन, आमेन, आमेन. प्रभूला धन्यवाद आणि धन्यवाद देऊया की तो देव आमचा देव आहे, आमचा देव आहे. प्रभूची स्तुती करू आपण की प्रभूचं हे वचन प्रभूनं आम्हाला दिलेलं आहे. आणि प्रभूचं वचन त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रभूनं आम्हापर्यंत प्रगट केलाय. त्याची आपण स्तुती करू, त्याला जय जयकार अर्पण करूया. प्रार्थना करू आपण या वेळेला.
तारणारे येशू ख्रिस्ता, तुझ्या चरणाजवळ आम्ही येत आहोत. तो आपल्या शिष्यांचे पाय धुतले, इतका तू नम्र झालास. एका गुरुनं शिष्यांचे पाय धुवावेत. आणि येशू तू म्हणालास शिष्यांना की मी काय केलं हे तुम्ही पाहिलाय, हे तुम्ही पाहिलाय. प्रभू आम्ही काय करावं हे तू आम्हाला दाखवून दे. तुझी कृपा प्रभू तू आमच्यावरती वर्षू दे बाबा. आम्हा प्रत्येकाला तुझं सहाय्य, तुझं मार्गदर्शन, तुझी शक्ती तू दे प्रभूजी. प्रत्येक घरात, ज्या ज्या घरात प्रभू आता हे वचन जाईल, ते प्रत्येक घर प्रभू तू आशीर्वादाचं बनव. आणि या वचनाच्या द्वारे असली जी चित्तवृत्ती येशूच्या ठाई होती ती आमच्यामध्ये पण येऊ दे. आम्हा प्रत्येकामध्ये ही चित्तवृत्ती येऊ देत. तुला आवडेल परमेश्वरा, तुला शोभेल अशा प्रकारचं वागण्याकरता. हे जग दुष्टाचं आहे, हे जग सैतानाच्या तावडीत सापडलेलं आहे. आणि म्हणून प्रभू परमेश्वरा तू आम्हाला तुझ्या रक्तामध्ये खंडून घेतलंस, त्याबद्दल उपकार मानतो, धन्यवाद करतो. प्रार्थना करतो दे बापा की तुझ्या थोर कृपा दृष्टीखाली प्रभू तू आम्हाला ठेव. आज विशेषतः प्रभू या मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये आम्ही येत असताना प्रभू परमेश्वरा आमच्या महाराष्ट्रातले सर्व मंदिरं प्रभू परमेश्वरा बंद आहेत. कधी उघडतील प्रभू ते तो आम्हाला सांगता येत नाही. परंतु दे बापा या ऑनलाईन तुझ्या वचनाचा प्रसार अनेक जण करीत आहेत प्रभूजी. अनेक तुझे सेवक त्यासाठी धडपड करीत आहेत. आणि म्हणून त्या सेवकांसाठी आम्ही तुझे आभार मानतो आणि धन्यवाद करतो. प्रभू परमेश्वराच्या सुखसोयी वचन देण्याकरता तू दिल्यास आम्हाला, त्या सुखसोयीसाठी पण आम्ही तुझे उपकार मानतो आणि धन्यवाद करतो. मार्गदर्शन कर प्रभू परमेश्वर. त्यावेळेस बापा देवा आम्ही प्रार्थना करतो दे बापा की ज्या घरामध्ये काही गोष्टी स्तव प्रभू अडचणी आहे, येशू तू म्हणतोस की माझ्या नावाने मागा, माझा पिता त्या अडचणी सोडवी. आणि म्हणून प्रभू त्या प्रत्येक घरातल्या लोकांना, त्या अडचणींना तुझ्या स्वाधीन करतो. प्रभू त्या अडचणी काढून टाक, दया कर आणि कृपा कर प्रभू परमेश्वर. कारण तू आशीर्वादाचा देव आहेस, तू प्रीतीचा देव आहेस प्रभू. त्यावेळेला प्रभू परमेश्वर आम्ही प्रार्थना करतो दे बापा बेथेल प्रार्थना मंडळीचे तुझे सेवक दयाळू बापा देवा राजकुमार पाळक साहेब अनेक कठीण प्रसंगातून चालले आहेत प्रभूजी, जात आहेत. आणि आजपर्यंत तू त्यांचा सांभाळ केलास. धन्य धन्य प्रभू तुझं नाव. तुझ्या सर्व लेकरांनी केलेल्या प्रार्थना त्यांच्यासाठी कार्यकारी प्रार्थना ठरल्या आहेत. तू त्या प्रार्थना ऐकल्यास, त्याची उत्तरं दिलीस आणि त्यांना आता बरं वाटू देत आहेस. धन्य तुझं नाव प्रभू. उपकार मानतो प्रभूजी. आणि अजूनही प्रभू तू त्यांना शक्ती द्यावीस, अजूनही तू त्यांना शरीराला स्पर्श करावास. तोच हात की ज्या लीनतेत, ज्या नम्रतेनं प्रभू तुझे हात वधस्तंभावरती गेले, ते खिळले गेले, त्यातून रक्त सांडलं गेलं. तोच हात, विंदलेला रक्ताळलेला हात दे बापा राजकुमार साहेब यांना असू दे. त्यांना लाव प्रभू परमेश्वर आत्ताच्या आत्ता परत एकदा. आणि होऊ देत डॉक्टरांना नवल वाटावं अशी आरोग्य मिळालेच. त्याच्यासाठी प्रभू घरातले जे धडपडतात, जातात येतात, विचारपूस करतात, लागल ते देतात, राहतात तिथं, त्यांची लेकरं, त्यांची पत्नी, प्रभू या सर्व लेकरांवरती, त्यांच्यावरती तुझी कृपादृष्टी असू दे. सर्व भोपळे परिवार आम्ही तुझ्या हाती देतो प्रभू. ज्या सर्वांना प्रभू या संकटातून बाहेर काढलंस, डॅनीला पण प्रभू चांगलं आरोग्य असावं म्हणून त्याच्यावर तुझी कृपा असू दे. तुझ्या दयेखाली, तुझ्या प्रीतीखाली, तुझ्या कृपेखाली प्रभू त्या लेकराला तू ठेव प्रभूजी. दे बापा आम्ही प्रार्थना करतो, कदाचित आम्हाला माहित नाही
या करोनामुळे लहान सहान गोष्टींनी सर्दी, खोकला, ताप येणं, देव बापा यामुळं घरामध्ये जे कोणी आजारी आहेत अशा प्रत्येकाला प्रभू येशू तुझा स्पर्श आज तू कर. या स्पर्शानं त्यांच्यामध्ये निरोगीपण येऊ देत. ते आजार, तो ताप, ते दुखणं, अंग दुखणं, प्रभू परमेश्वरा सर्दी, खोकला येशूच्या नावात आम्ही त्यांना धमकावून बाहेर काढत आहोत. प्रभू तू दया कर, तुझ्या कृपेमध्ये प्रत्येकाला राखून ठेव. आणि कोणावरही प्रभू परमेश्वरा या सैतानाची चाल करोनाद्वारे होऊ देऊ नकोस. प्रत्येकाचा सांभाळ कर प्रभू. आजपर्यंत गेले 7.5 महिने प्रभू तू प्रत्येकाचा सांभाळ केलास, त्याबद्दल मनापासून तुझे आभार मानतो. तुझा आम्ही धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवादच करत आहे प्रभू. प्रभू परमेश्वरा दुःखित आहेत, त्यांचं दुःख तू निवारण करून टाक आणि त्यांच्यामध्ये प्रभू कुटुंबात आनंद निर्माण कर. ज्यांच्यासाठी प्रार्थना करावी प्रभू असं त्यांच्या मनात आहे, पण आज ते सांगू शकत नाहीत, अशी तुझी लेकरं प्रभू मी तुझ्या हाती देत आहे. त्यांच्या गरजेप्रमाणे प्रभू त्यांची भेट घे आणि त्यांना तू आशीर्वादित कर. त्यांची गरज तू काढून टाक प्रभूजी. आणि होऊ दे तुझं नाव उंच याही कुटुंबाकडनं. तू धन्य देव. येशू ख्रिस्ताला दिलेले अधिकार यावेळेला आम्ही मानत आहोत. आणि तुझं वचन सांगते की प्रत्येक गुडगा, प्रत्येक राष्ट्र, प्रत्येक भाषा बोलणारे प्रभू परमेश्वरा येशूच्या समोर गुडघे टेकतील, त्याच्या पुढे नमन करतील. होय प्रभू, आम्ही त्याबद्दल मनापासून आभार मानतो, कारण तोच देव आमचा देव आहे. तुझी आम्ही स्तुती करतो. येशू, आमच्यासाठी तू देह दिलास, आमच्यासाठी तू रक्त सांडलंस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो आणि धन्यवाद करतो प्रभू परमेश्वर. धन्यवाद करतो की तुझं शरीर तू आमच्यासाठी दिलास, तुझं रक्त तू आमच्यासाठी दिलास, ज्याच्यामध्ये पवित्रता आहे, ज्याच्यामध्ये पापांची क्षमा आहे, ज्याच्यामध्ये उद्धार आहे, ज्याच्यामध्ये स्वर्गात जाण्याचा मार्ग आहे आणि ज्याच्यामध्ये प्रभू देवपित्याबरोबर समेट आहे. अशा प्रकारचं शरीर, अशा प्रकारचं रक्त येशू तू आमच्यासाठी दिलंस. धन्य तुझं नाव, धन्य तुझं नाव प्रभू. प्रत्येकासंगती तू राहा, प्रत्येक कुटुंबासंगती तू राहा, मार्गदर्शन कर, तू चालव प्रभू परमेश्वरा. म्हणून तुला प्रार्थना आहे. ज्या इन्स्ट्रुमेंट प्रभू परमेश्वरा ह्या संदेश प्रभू तुझ्या लेकरांपर्यंत जात आहे, त्याच्याबद्दल आभार मानत असताना त्या प्रत्येक गोष्टींना तू स्पर्श करावास, कारण हे वचन प्रभू तुझ्या लेकरांपर्यंत जाणार आहे. तुझी दया आणि तुझी कृपा प्रत्येकावर असू दे देव बापा. तुझं तारण ज्यांनी अजूनपर्यंत साधून घेतलं नाही त्यांनी ते साधून घ्यावं, कारण येशू तुझं येणं जवळ आलाय आणि त्याच्याकडे आमचं लक्ष असावं. आणि म्हणून असली जी चित्तवृत्ती येशूच्या ठाई होती आमच्यामध्ये पण येऊ दे ती चित्तवृत्ती. ते वागणं, ते अंतःकरण नम्रतेचं, कळवळ्याचं, दुसऱ्याच्या तारणाचं ते अंतःकरण प्रभूजी तू आहे. आणि या अंतःकरणाचा ठाव प्रभू तू घे. यात असलेलं मलिनता काढून टाक आणि आम्हा प्रत्येकाला तू शुद्ध कर, प्रत्येकाला तू निर्मळ कर. म्हणून तुझ्या जवळ प्रार्थना आहे. चालवलंस तू आम्हाला, तुझी कृपा दिलीस, तुझं प्रेम दिलंस प्रभू, तुझं ज्ञान दिलंस, पवित्र आत्म्याकडनं प्रभू बोलत असताना मार्गदर्शन केलंस. धन्य तुझं नाव प्रभूजी. हालेलुया प्रभूजी, हालेलुया प्रभू. आम्ही तुला हालेलुया म्हणतो, कारण तू धन्य आहेस, कृपा घेण्यास धन्य आहेस. हो प्रभू, ग्लोरी टू द लॉर्ड. प्रभू तुझी स्तुती असू दे, तुला गौरव असू दे, तुला गौरव असू दे. आणि हे गौरव करीत आम्ही ही प्रार्थना येशूच्या नावानं परमेश्वर देव पित्या तुला सादर करीत आहे, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. आणि आता आपल्या देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताकडून मिळत असलेली कृपा, त्याचं निरोगीपण, त्याचं संरक्षण, त्याची शांती, पवित्र आत्म्याकडून मिळत असलेलं ज्ञान आणि त्याच पवित्र आत्म्याची गोड संगत, आपण जे सर्वजण प्रभूचं वचन ऐकण्याकरता आपल्या मोबाईल समोर बसले आहात त्या तुम्हा सर्वांच्या बरोबर, ज्या प्रभू हा प्रसंग मिळाला नाही
त्या सर्व तुझ्या लेकरांच्या बरोबर आणि बेथेल निवासी असे प्रत्येक जण लहानापासून थोरापर्यंत त्या सर्वांच्या बरोबर आणि देवावर विश्वास ठेवतात अशा विश्वासणाऱ्या प्रत्येकाबरोबर आणि आम्हा बरोबर देखील आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन 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 आमेन. प्रेज द लॉर्ड. देवबापाची आपण स्तुती करूया. देवाला धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद देऊया, कारण हे वचन प्रभूनं आज आपल्या समोर दिलं आहे. मी देवाला धन्यवाद देतो, देवाचे आभार मानतो आणि त्याची मी स्तुती करतो. हालेलुया हालेलुया. आमेन आमेन आमेन.